जर मशिनरी जायला जागा असती तर कदाचित आपल्याला लवकर आपण हे सगळं ढिगारा उपसून आपण लवकर नागरिकांना आपण बाहेर काढू शकलो असतो. कालच गडचिरोलीत 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या बातमीनं महाराष्ट्र हादरवून सोडला होता. त्यात आज मुंबईच्या घाटकोपरमध्ये जे घडलं त्यांना प्रशासकीय व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले. कारण मुंबईसारख्या महानगरात, ज्या मुंबईत अनेक जण आपली स्वप्न घेऊन येतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हणतात, पण याच स्वप्नांच्या शहरात काबाड कष्ट करून आपलं पोट भरणाऱ्या 6 लोकांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल असं भयानक मरण त्यांना आलं. पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आणि त्यांची स्वप्न या दरडीच्या ढिगाऱ्याखाली कायमची गाडली गेली. पण सवाल तोच, सर्वसामान्यांनी असं रोज किती मरायचं? घरापासून गाडीपर्यंत एसीत मिरवणाऱ्या नेत्यांनी, लाखोंचा पगार घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष का दिलं नाही? मुंबई महापालिका झोपा काढत होती का? मुंबईकरांचं रक्त पिऊन करातून कमावलेले कोट्यवधी रुपये मुंबईकरांच्या व्यवस्थेसाठी नाहीत तर मग जातात कुठं? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. पावसाळा जणू मुंबईकरांची झोप उडवण्यासाठीच येतो. कारण मुंबईतलं प्रशासन एवढं मुरदाड आहे की या प्रशासनाला एवढ्या वर्षात साधा मुंबईत पाणी तुंबण्याचा, इमारती कोसळण्याचा आणि दरडी कोसळण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या शहरात एकीकडे श्रीमंतांचे बडे बडे इमले पाहायला मिळतात, तर त्याच इमल्यांच्या गर्दीतील एका कोपऱ्यात कुठेतरी झोपडपट्टी पाहायला मिळते. डोंगराळ भागात कशीबशी व्यवस्था, मग हाच डोंगर एके दिवशी कोसळतो आणि अनेक जण याखाली गाडले जातात. हेच आज मुंबईकरांसोबत पुन्हा घडलंय. मुंबई महानगर आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईतील नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यात मुसळधार पाऊस तर कोसळतोच आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर, पश्चिम येथील चिरागनगर, अशोकनगर परिसरात असलेल्या गौसिया चाळीवर पहाटेच्या सुमारास डोंगराचा प्रचंड मोठा भाग खचून मोठी दरड कोसळल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली. या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती सुरुवातीला व्यक्त केली. मुसळधार पावसामुळे माती दगडांचा मोठा ढिगारा थेट रहिवासी घरांवर कोसळल्यानं परिसरातील 2 ते 3 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. पहाटेच्या वेळी सर्व नागरिक गाढ झोपेत असताना ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कोसळल्यानं संपूर्ण घाटकोपर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं. ही अत्यंत भीषण दुर्घटना पहाटे 3 ते पावणे 4च्या सुमारास घडली. काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळतोय. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागातील माती भुसभुशीत झाली आहे आणि अखेर पहाटेच्या वेळी डोंगराचा एक मोठा कडा थेट खाली असलेल्या गौसिया चाळीतील घरांवर येऊन कोसळला. ढिगाऱ्याचा आकार आणि वेग इतका प्रचंड होता की खाली असलेल्या नागरिकांना सावरण्याची किंवा घराबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. डोंगरावरून आलेल्या मोठमोठ्या दगडांनी आणि मातीनं काही क्षणातच घरांना आपल्या कचाट्यात घेतलं. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काही जणांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र या ढिगाऱ्यानं 6 निष्पाप जीवांचा बळी घेतला. घटनेचं गांभीर्य ओळखून मुंबई अग्निशामक दल, मुंबई पोलीस आणि 108 रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. चिरागनगरचा हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आणि डोंगराळ भागात असल्यानं मदत आणि बचाव पथकांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. अरुंद गल्ल्या आणि सातत्यानं होणारा पाऊस यामुळे सुरुवातीला बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आलं. NDRFच्या जवानांनी आधुनिक साधनांसह घटनास्थळी पोहोचून युद्ध पातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू केलं. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता गृहीत धरून अतिशय काळजीपूर्वक माती आणि दगड उपसण्याचं काम
दुपारपर्यंत सुरू होतं. ढिगाऱ्याखालून अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकांकडून सातत्यानं परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. आपत्कालीन यंत्रणा संपूर्ण ताकदीनं कार्यरत आहे. या भीषण दरड दुर्घटनेनंतर मुंबईच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या मान्सूनपूर्व नियोजनावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुंबईच्या महापौर रितू गावडे यांनी नेहमीप्रमाणे फक्त घाटकोपरमधील दरड कोसळलेल्या घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. महापौर रितू तावडे यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी 3 लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली. मात्र सवाल तोच, या तुटपुंच्या मदतीनं त्या लोकांचे जीव परत येणार का? मुंबईतला पावसाळा वर्षानुवर्षे बघत आल्यानंतरही प्रशासनाने महापौर का जाग्या झाल्या नाहीत? दरडीचा धोका ओळखून ही घरं वेळीच रिकामी का करण्यात आली नाहीत? आता वराती मागून घोडं अशी अवस्था असलेल्या महापौरांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना या डोंगराळ भागात राहणाऱ्या इतर नागरिकांच्या सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याच्या भूमिका आणि सूचना दिल्या आहेत. मात्र हे निर्देश आधीच का दिले गेले नाहीत? महापौर तावडे आणि पालिका प्रशासन 6 जणांचा जीव जायची वाट बघत होतं का? दुसरीकडे या दुर्घटनेवरून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात तीव्र वादाची ठिणगी पडली आहे. स्थानिक नगरसेवक विजय शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनावर अत्यंत गंभीर आणि तिखट शब्दात आरोप केलेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी डोंगराळ आणि दरडप्रवण भागात जी आवश्यक खबरदारी आणि सुरक्षा उपाययोजना करायला हव्या होत्या त्या प्रशासनानं पूर्णपणे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचं विजय शिंदे यांनी म्हटलंय. दरवर्षी पावसाळ्यात या भागात दरडी कोसळण्याचा धोका असतो. याची पूर्वकल्पना असूनही पालिकेने येथील संरक्षक भिंतींची दुरुस्ती किंवा धोकादायक घरांना नोटिसा देऊन त्यांचं स्थलांतर केलं नाही, असा थेट आरोप त्यांनी केलाय. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळेच आज 2 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. जर मशिनरी जायला जागा असती तर कदाचित आपल्याला लवकर आपण हे सगळं ढिगारा उपसून आपण लवकर नागरिकांना आपण बाहेर काढू शकलो असतो. परंतु आतमध्ये जायलाच जागा नाही. अशा अरुंद गल्ल्या असल्यामुळे याच्या धर्तीवर महानगरपालिकेने एखादं नियोजन करावं, एखादा कार्यक्रम व्हावा, एक धोरणात्मक बाब म्हणून याचा विचार व्हावा आणि एक स्विच टेक्नॉलॉजीने जे जिओ नेट लावतात तसे जर नेट लावले असते आपण तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नसती अशी मी मागणी केलेली होती. मेमध्येच मी मागणी केली होती. त्याच्यावर मी सभागृहामध्ये चर्चाही घडवली होती. नाही, आपण मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने हे कलेक्टर लँड असल्यामुळे त्यामध्ये बऱ्याचशा टेक्निकल इश्यूज आहेत. पण आपण मागणी केली होती आणि त्याचा पाठपुरावा मी करतो आहे. परंतु दुर्दैवाने त्याला वेळ थोडा कमी मिळाला आणि आजही पालिका जबाबदार असं म्हणायचं का? तसं म्हटलं तर नैसर्गिक आपत्ती आहे आणि थोडंफार प्रमाणात कलेक्टर, थोड्याफार महानगरपालिका. तसं म्हटलं तर कोणताही नागरिकाचा मृत्यू झाला तर त्याला सर्वांशी सरकार आणि सत्ताधारीपासून, आता आम्ही सत्ताधारी आहोत, पण थोड्याफार प्रमाणात सगळेच जबाबदार आहेत. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेले स्थानिक आमदार राम कदम यांनीही प्रशासकीय यंत्रणेतील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवला. डोंगराळ भागातील वस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतींसाठी मिळणारा निधी अत्यंत अपुरा आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. मुंबई महानगरपालिका, म्हाडा आणि जिल्हाधिकारी कार्यालय या तिन्ही प्रमुख यंत्रणांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यानं अनधिकृत झोपड्यांचं आणि बांधकामांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. डोंगराच्या कडेला होणाऱ्या या अनियंत्रित बांधकामांमुळेच पावसाळ्यात अशा जीवघेण्या दुर्घटना वारंवार घडतायत. जोपर्यंत या सर्व यंत्रणा एकत्र येऊन डोंगराळ भागातील नागरिकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा ठोस आराखडा तयार करत नाहीत तोपर्यंत मुंबईतील दरडींचा हातोडा सुटणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पण आपल्या वाचाळ वाणीतून मुली पळवायचे सल्ले देणाऱ्या आमदार महोदयांना सत्तेत राहून हे आधी का सुचलं नाही? राम कदम महापौर त्यांचाच, सरकार त्यांचंच आणि प्रशासन त्यांचं आहे हे विसरलेत वाटतं. घाटकोपरमधील या दुर्घटनेनं संपूर्ण मुंबईतील दरडप्रवण क्षेत्रांचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आणलाय. मुंबईत घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, कुर्ला आणि मालाड यांसारख्या अनेक भागांमध्ये डोंगर उतारावर लाखो जीव मुठीत धरून राहतायत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिका अशा वस्त्यांना केवळ नोटिसा बजावून आपली जबाबदारी झटकते, असा आरोप स्थानिक रहिवासी सातत्यानं करतायत. गौसिया चाळीतील या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मात्र प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.